तर असं आर्टिकल पॅटर्न मटेरियल आणि डनहिल सूट आहे, गॅरंटेड आयटम आहे. ह्याला 100% पाणी येत नाही यात. आणि का नाही येत त्याला ट्युबिंग म्हणून टेक्नॉलॉजी आहे. ही भारतात फक्त ह्या कंपनीकडे आहे. याचं 3.5 कोटीचं मशीन येतं कंपनीचं आणि हे येतं. हे इथं आहे ना ट्यूब केलेली आहे आणि ती दोन्ही बाजूला पॅक केली असते. शिलाईमधनं जिथं पाणी येतं तिथनं पाणी आत येणार नाही म्हणून एकदम म्हणजे एकदम मस्त आर्टिकल आहे. तुम्हाला एखादं मी ह्याचं दाखवतो म्हणजे तो फरक लक्षात येईल. टेपिंगचा ZD101 कुठे आहे? हे का? हे हा झीलचा आहे. हे टेपिंग आहे. हे किती पण काही पण केलं तर ही शिलाईमुळे हे जे चढ उतार तयार झालेले असतात हे आज न उद्या पाणी आत येतच. हा ते त्याला चुकून पण येणार नाही. हे फरक नाही ना दाखवला तर लक्षात येत नाही की ते नुसतं काय आहे. आता तुम्ही सांगा मला साईज आणि पॅटर्न, मी त्यातले कलर किंवा ऑप्शन अजून एखाद दाखवतो. मग आम्ही झीलचा नेला. हा पुढचं रेंज नाही JS 508 म्हणून येतो. हा ह्याचा प्रॉब्लेम काय आहे माहितीये का साहेब, हे जेव्हा भिजेल ना तेव्हा जड होतो कारण हे ऍब्सॉर्ब करून घेतं पाणी. हे कापडच इम्पोर्टेड वापरलेलं आहे, पॅराशूट मटेरियल म्हणतात, त्यावर पाणी निघून जातं, पाणी राहत नाही. हा सगळ्यात मेन बेनिफिट आहे. तुम्ही डोळे झाकून मी रेकमेंड करतोय म्हणून न्या, 5 वर्ष वापरा, इतका चांगला आहे. यस काय म्हणता काका? कोणती एल साईज आहे? ही एक्सेल आहे. एक्सेल. हा तो मी एल दाखवला होता. तो एकदम लाईट वेट आहे आणि हेल्मेट वापरत असेल टू व्हीलरवर तर त्याला हे कॉम्पॅटिबल कॅप आहे. म्हणजे ती कॅप आहे ना ती इथनं सुरू होते. हे थोडं वरती एक्स्ट्रा पोर्शन दिलेलं आहे. पॅक बसते एकदम, चेहरा सोडून बाकी पॅक होऊन जातं. आणि जिथं जिथं शिलाई आहे ना, शिलाई कुठेही असू दे, छोटीशी शिलाई असू दे मोठी असू दे, तिथं त्यांनी ट्युबिंगनं ते पॅक केलेलं आहे. हा मला खूप म्हणजे खूप हा मोठा हे वाटतो कारण शिलाईमधनं पाणी येतच. कुठलाही रेनकोट घ्या. मस्त आहे. हा कलर पण छान आहे पण बघून घ्या. हा कलर एक आहे, हा एक आहे. हा एक आहे, मी खोलून दाखवीन. जिथं रेड आहे ना तिथं याला ऑरेंज येईल, याला ग्रीन येईल. हे का दिलेलं असतं ग्रीन, तर हे रिफ्लेक्शन यावं म्हणून मल्टिपल. हा टू व्हीलरवर वगैरे आहे ना त्याला जेव्हा रात्री पाऊस खूप असतो त्यावेळेस ते कळत नाही आपल्याला की अंधारात की पूर्ण ब्लॅकच दिसतं ना रेनकोट, त्यासाठी हे रिफ्लेक्शनसाठी दिलेलं आहे. हे हवा खेळती राहावी म्हणून हे हे तुम्ही लक्षात घ्या. हे त्याला सांगताना तुम्हाला हे आत्ता कलर असं ऑड वाटतंय ना, डोळ्यात येते, हे उलट चांगलं असते. गाडीवरती आपण दिसतो त्यामुळे त्याचा मेन उद्देश लक्षात घ्या. आत्ता तुम्हाला ते भडक वाटत असेल किंवा असं वाटत असेल ना